संत तुकाराम महाराजांच्या प्रसिद्ध अभंगातील एक ओळ आहे. ठेविले आनंद तेसीच राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. मित्रांनो, या ओळीचा अर्थ असा होतो की देवाने आपल्याला सध्या ज्या परिस्थितीत ठेवली आहे त्यातच समाधान मानणे हे गरजेचे आहे. कुणाशीही तुलना न करता देवाने त्याला ते दिलं, देवाने मला हे दिलं अशी तुलना न करता देवाने आपल्याला ज्या परिस्थितीत सध्या ठेवलेलं आहे त्यातच समाधान राहावे हे गरजेचं आहे. आणि ह्या ओळीचा अर्थ तो आहे. नमस्कार मित्रांनो, मी सागर कोरे. आज तुम्हाला एक खूप छान गोष्ट ऐकवणार आहे. गोष्टीतनं बोध घेण्यासारखं आहे. गोष्ट आवडल्यास लाईक करा, कमेंट करा. धन्यवाद. गोष्ट ऐका. गोष्ट अशी आहे, एक जंगल आहे. जंगलात एका जंगलाच्या कडेला एक तलाव आहे. त्या तलावाच्या कडेला एक झाड आहे. त्या झाडावर एक कावळा बसलेला होता आणि तो कावळा असंच मनातल्या मनात विचार करत बसला होता की मी काळा आहे, कोणीही माझे कौतुक करत नाही आहे, कौतुक फक्त बगळ्याचेच होते. ह्या गोष्टीचा विचार करत तो झाडावर बसला होता. मग कावळ्याला वाटले बदकाकडे जाऊन आपण बदकाची चौकशी करावी की बदका, की बाबा तू पांढरा आहे, मी काळा आहे, असं का, तुझं किती नशीब चांगलं आहे, अशी जाऊ चौकशी तर करावी. म्हणून कावळा बदकाजवळ गेला. झाडावरनं तलावापाशी गेला. तिथं बगळा होता. बगळ्याला म्हणायला लागला कावळा, बदक भाऊ, तुम्ही पांढरे आहात, पांढरे फ्रेक शुभ्र आहात आणि मी काळा आहे, तुमचं जीवन किती सुखी आहे, असं बदकाला म्हणू लागला. बदक कावळ्याला बदकाने लगेच कावळ्याला एक असं सांगितले की मी पांढरा आहे म्हणून मी काही सुखी नाही आहे, मी पण समाधानी नाही आहे. कारण की मला असे वाटते की पोपटाला दोन रंग आहेत. पोपटाचा रंग दोन म्हणजे एक हिरवा आणि चोच लाल. पोपट किती भाग्यवान आहे, पोपट किती सुखी आहे असे मला वाटते म्हणले. हे बोलणे ऐकून कावळा पोपटाकडे गेला. पोपटाला म्हणू लागला, पोपट दादा, तुम्ही खूप सुखी आहात, तुम्ही खूप समाधानी आहात, तुमच्याकडे दोन कलर आहेत आणि माझ्याकडे फक्त बघा काळा कलर आहे. पोपट म्हणायला लागला, मला पण असे वाटायचे, मी खूप समाधानी आहे, मी खूप सुखी आहे. पण पोपटाने एक उत्तर असे दिले की ज्यावेळेस मी मोराला पाहिले, मोराचा पिसारा पाहिला आणि मोराचा कलर खूप छान आहे हे बघून मी सदा निराशा झालो, असमाधानी झालो. म्हणून मला असे वाटते की माझ्यापेक्षा मोराचा कलर खूप छान आहे, रंगीबिरंगी मोराचा कलर आहे आणि मला पण वाटते मोरच खूप छान आहे माझ्यापेक्षा, असे पोपटाने कावळ्याला उत्तर दिले. कावळा पुन्हा मोराकडे गेला. मोराला पाहण्यासाठी कावळ्याला एका ते असतेच बघा, ते काय म्हणतात त्याला, प्राणी संग्रहालयात गेला. प्राणी संग्रहालयात गेल्यावर मोर तिथं एका पिंजऱ्यात होता. लोक त्याला पाहत होते, लोक मोराचे कौतुक करत होते. कौतुक करत असताना मग तिथले लोक निघून गेल्यावर मोराजवळ कावळा आला. कावळा म्हणाला मोराला, मोर भाऊ, तुम्ही खूप सुखी आहात, तुम्ही खूप समाधानी आहात, तुमचा कलर किती छान आहे, सर्व लोक तुमचे कौतुक करतात. हे ऐकून मोर म्हणाला, कावळे दादा, मी काय समाधानी नाही आहे, कारण की मी माझ्या ह्या कलरमुळे, ह्या पिसाऱ्यामुळे मला ह्या प्राणी संग्रहालयात ठेवलं आहे पिंजऱ्यामध्ये. मग पिंजऱ्यामध्ये राहून काय उपयोग आहे. मला तर असे वाटायला लागले आहे की तुम्ही फार सुखी आहात कावळे दादा, तुम्ही बिनधास्त आकाशात उडू शकता, कुठेही जाऊ शकता, तुम्हाला कोणत्याही शिकाऱ्यापासनं कोणताही धोका नाही आहे, तुम्ही आझाद आहात. आणि मी पहा, माझा कलर खूप छान आहे, माझा पिसारा खूप छान आहे, आणि पण एवढं सगळं छान असताना मला या कलरमुळे, पिसाऱ्यामुळे मला एका प्राणी संग्रहालयात, एका पिंजऱ्यात ठेवलं जातं आहे. आणि तुमचा कलर काळा असून तुमच्याकडे लोकांची नजरा जात नाही आहेत, कोणताही शिकारी पक्षी, आपलं शिकारी प्राणी हा तुमचा शिकार करत नाही आहे, तुम्ही किती आझाद आहेत. मलाच असं वाटतं की तुम्हीच खूप सुखी आहात, तुम्हीच खूप समाधानी आहात. हे ऐकून कावळा आश्चर्यचकित झाला.
कावळ्याच्या लक्षात आलं की देवाने जे दिले आहे आपल्याला कलर हा योग्यच आहे, इतरांपेक्षा इतरांशी तुलना करण्यापेक्षा आपण ह्यातच समाधानी राहायला पाहिजे, हे कावळ्याच्या लक्षात आलेले आहे. मित्रांनो, तर गोष्टीचा सार असा आहे की दुसऱ्याकडे पाहून दुःखी होण्यापेक्षा आपल्याकडे जे आहे त्यात कृतज्ञता राहून समाधानी राहणे गरजेचं आहे. मित्रांनो, तुम्हाला गोष्ट कशी वाटली? आणि अजून एक ह्यातनं एक असं सांगायचं होतं की कोणीही असमाधानी राहू नका, समाधानी राहावा. एक गोष्ट सांगतो ह्यातनंच एक थोडक्यात, की 4-5 मित्र जमलेले असतात खूप दिवसांनी, आणि प्रत्येक मित्र म्हणतो मी गाडी घेतला, बंगला घेतला, खूप मोठ्या पदावर आहे, डॉक्टर आहे, इंजिनियर आहे. काही साधे पण मुलं असतात, विद्यार्थी असतात. तर कुणीही असं म्हणू नका की देवाने त्याला गाडी बंगला दिला, मोठं पदवी दिली, डॉक्टर इंजिनियर बनवलं आणि मला साधं बनवलं, असं काही डोक्यात विचार आणू नका. जो तो आपल्या कर्मावर आणि आपल्या कर्तृत्वावर तिथं जाऊन पोचलेला असतो. आणि जे पण देवाने आपल्याला ज्या परिस्थितीत ठेवलेलं आहे त्या परिस्थितीतच समाधानी राहणे गरजेचं आहे असं मला तर वाटतं. गोष्ट ऐकून काय वाटलं आहे मित्रांनो, लाईक करा, कमेंट करा आणि समाधानी राहावा, बाकी काही नाही. समाधानी ही महत्त्वाची गोष्ट आहे. धन्यवाद.